मळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत खूपच भन्नाट आणि धमाकेदार असा एपिसोड प्रेक्षकांनो इथे झालेला आहे. कमळीने ओवीच्या रूपातून आई, मैत्री, त्याचबरोबर एक ना अनेक गोष्टी इथे बोललेल्या असतात आणि सगळ्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर इथे आता जी कमळी आहे, कमळी मात्र खूपच सगळ्यांना भावलेली असते. आता इकडे जो काही गेम आहे तो गेम इथे चालू असतो आणि तो गेम इथे चालू असताना आता जी काही अनिका आहे, अनिकावर टर्न आलेली असते आणि अनिकावर टर्न आल्यानंतर आता इकडे अनिका डान्स करत असते आणि अनिका डान्स करत असताना आता तिला झिंगाट असं गाणं दिलेलं असतं आणि झिंगाट असं गाणं दिल्यानंतर आता इकडे ती लगेचच त्या झिंगाट गाण्यावरती डान्स करायला सुरुवात करत असते. कशा पद्धतीने आता इकडे तिला डान्स करायचा असतो आणि कशा पद्धतीने तिला आता इकडे सगळ्यांची मनं जी आहे ती इथे जिंकायची असतात, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती पाहत असते. आता लगेचच झिंगाट गाण्याचा इथे डान्स सुरू असतो आणि झिंगाट गाण्याचा डान्स सुरू असताना इकडे मात्र आता लगेचच जी अनिका आहे, अनिका मात्र इथे तिच्या आईला त्याचबरोबर इथे बाबांनासुद्धा हाताला पकडते आणि डान्स करायला लागते. इकडे मात्र आता कमळी मनातच म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर अनिका किती नशीबवान आहे. तिच्यासोबत तिची आई, बाबा सगळेजण आहेत. तिच्या आयुष्यात किती भरभरून प्रेम आहे. यांच्या ह्या नात्याला, यांच्या ह्या प्रेमाला कोणाचीही नजर लागायला नको असं इथे ती बोलत असते. तेव्हाच राजनमध्येच दमतात आणि खाली बसतात. आता पुन्हा दुसऱ्या राऊंडला इथे सुरुवात होत असते. सगळेजण त्यांच्या त्यांच्या परीने खेळण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या त्यांच्या परीनं खेळण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता उशी आलेली असते, ती म्हणजेच की इथे आपल्या कमळीवरती. आता सगळेजण कमळीला म्हणत असतात, आता तू गाणं म्हण किंवा डान्स कर. पण कमळी म्हणत असते, सॉरी पण मला इथे डान्स वगैरे नाही करता येत आणि तेव्हा इथे मला गाणंसुद्धा नाही म्हणता येत असं आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर ती म्हणत असते, ठीक आहे, मला ना इथे आता ओवी म्हणता येते, मग मी ओवी वगैरे म्हटली तर चालेल का? त्यावर लगेचच आता इथे सगळेजण म्हणत असतात, हो चालेल ना, म्हण, तुला जी ओवी म्हणायची आहे ती तू म्हण. असं म्हणूनच आता इकडे कमळी ओवी म्हणायला सुरुवात करत असते. कमळीने जी ओवी म्हटलेली असते ती ओवी अगदी सगळ्यांच्या मनाला इथे भिडलेली असते. कमळी म्हणत असते, पहिली माझी ओवी ग आई जगदंबेला, पहिली माझी ओवी ग आई जगदंबेला, हात जोडते दोन्ही ग नमन अंबाबाईला. आणि दुसरी माझी ओवी ग फुलं वाहते तुळशीला, जंगी डंका साऱ्या माझ्या कोल्हापूरच्या मातेला. तिसरी माझी ओवी ग दवना वाहते ज्योतिबाला. ती माझी ओवी ग बेल वाहते शंकराला. चौथी माझी ओवी ग बेल वाहते शंकराला. माये माझी गौराई जरा वाहतो मायेचा, माये माझी गौराई जरा वाहतो मायेचा. पाचवी माझी ओवी ग चंद्र सूर्य जोडीला, पाचवी माझी ओवी ग चंद्र सूर्य जोडीला. जीवाचा माझा मैतर ग गोडी येई जगायला, जीवाचा माझा मैतर ग जोडी येई जगायला. त्यानंतर शेवटची ओवी इथे आता कमळी म्हणत असते, सहावी माझी ओवी ग नाही माया पोटाला, सहावी माझी ओवी ग नाही माया पोटाला. लेक पुजती बापाला दगडाच्या काळजाला, लेग पुजती बापाला दगडाच्या काळजाला. एवढंच छान आणि सुंदर असं इथे कमळीनं ह्या ओव्या गायलेल्या असतात. त्यामध्ये आई अंबाबाई, ज्योतिबा, मित्र, आई, त्याचबरोबर बापाचं प्रेम, कारण कमळीच्या वाटेला बापाचं प्रेम नसतं आणि त्यामुळे आता इथे कमळी ह्या ओव्या गात असते. इकडे राजन म्हणत असतात, अगं काय हे कमळी, असं कुठं कोणी बोलतं का? जसा मी अनिकाचा बाबा आहे तसाच तुझासुद्धा बाबा आहे ना, मग तू असं तुझ्या आयुष्यात बापाचं प्रेम नाही असं का म्हणतेस? असं म्हटल्यानंतर अनिका रागानेच त्यांच्याकडे पाहत असते आणि अनिका रागानेच त्यांच्याकडे पाहत असताना आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की लगेचच आता ते सावरासावर करतात आणि लगेचच ते
तासावर केल्यानंतर इकडे मात्र ती लोकं आता तिला समजून सांगण्याचं काम करत असतात. आता लगेचच पुढचा राऊंड सुरू होणार असतो आणि पुढचा राऊंड असतो तो म्हणजेच की आता इथे सगळ्यांनी एकमेकांचे हात पकडायचे असतात आणि सगळ्यांनी एकमेकांचे हात पकडल्यानंतर आता इथे जे काही राऊंड आहेत ते इथे सुरू होत असतात. आणि तेव्हा आता लगेचच जो आपला इथे ऋषी आहे, ऋषीने कमळीचा हात पकडलेला असतो. तर इकडे आता लगेचच ज्या काही आपल्या ह्या आहेत म्हणजे अन्नपूर्णा आहेत त्या म्हणत असतात, अगं काय हे कमळी, तू अजिबातच ह्या सगळ्या गोष्टीचा विचार का आणि कशामुळे करतीस? तुला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अजिबातच इथे करायला नको आहे, समजलं? आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर आहेत, त्यामुळे तू असा अजिबात विचार करू नकोस. इकडे आता सगळ्यांनी गोल फेरा धरलेला असतो आणि सगळेजण छान इथे डान्स करत असतात, नाचत असतात, रंगात आलेले असतात. इकडे मात्र आता कामिनी मुद्दामूनच ह्या सगळ्या गोष्टी इथे करत असते. खरं पाहायला गेलं तर आता आजोबांचा हात ती इथे पकडते आणि आजोबांचा हात इथे पकडल्यानंतर मुद्दामूनच ती इथे त्यांना जाणीव करून देत असते की त्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही. म्हणून तेवढ्यातच नयनतारा तिथे येते. नयनतारा ह्या सगळ्यांना असं पाहत असते. लगेचच ऋषी आता इकडे नयनताराकडे जातो. नयनताराकडे गेल्याबरोबरच आता इकडे तो म्हणत असतो, अगं चल ना, खूप छान वाटतंय, असं म्हणून तो आता तिला इथे घेऊन येतो. शेवटी तिला आता कमळीच्या बाजूला उभं केलेलं असतं. इकडे नयनताराकडे कुठलाच पर्याय शिल्लक नसतो आणि त्यामुळे इथे आता तिला म्हणजेच की नयनताराला इथे कमळीचा हात पकडावा लागलेला असतो. नयनताराला कमळीचा हात पकडायला लागल्यानंतर शेवटी तिच्याकडे पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि शेवटी इथे आता जी नयनतारा आहे तिने सुद्धा कमळीचा हात पकडलेला असतो आणि सगळेजण आता गोल गोल छान फिरत असतात. खूप सुंदर असं म्युझिक इथे वाजत असतं आणि ह्या म्युझिक त्याच तालावरती आता हे सगळेजण गोल गोल फिरत असतात. इकडे आजोबा मात्र खूपच जास्त आनंदात असतात, कारण आज इथे आजोबांची बरीच स्वप्न पूर्ण झालेली असतात. किती नाही म्हटलं तरीसुद्धा आज कमळीमुळे बऱ्याच काही गोष्टी ते झालेल्या असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो, तो म्हणजे फक्त कमळीमुळे. आता ह्या तिघीजणी त्यांच्या खोलीत जातात. इकडे मात्र तिघीजणी खोलीत गेल्यानंतर अनिका जी आहे ती अनिका खूपच जास्त चिडचिड करत असते. तिचं असं म्हणणं असतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत, माझं घर, माझं सगळं, आणि तरीसुद्धा ही मुलगी इथे येत आहे आणि तरीसुद्धा ही मुलगी इथे आल्यानंतर इथे माझ्याच घरामध्ये येऊन माझ्याच इथे डॅडच्या बाजूने सगळं काही करते आणि त्याचबरोबर इथे माझी आजीसुद्धा इथे सगळं काही तिच्यामुळे होतंय. तर इकडे आता रागिणी म्हणत असते, हो, हे सगळं अनिका बरोबरच बोलत आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्या सासूबाईंमुळे होत आहेत. माझ्या सासूबाईंनी त्या मुलीला इथे फारच डोक्यावर चढवून ठेवलं आहे आणि माझ्या सासूबाईंनी एवढं फार डोक्यावर चढवून ठेवलेलं असल्या कारणाने हे सगळं या पद्धतीने होते. पण मी असं कधीच कोणाला माफ करणार नाही. काही जरी झालं तरी मी आता बघच काय प्लॅन करते, असं अनिका म्हणते. तेवढ्यातच घरामध्ये एक नौकर असतो आणि त्याला इथे अनिका बोलवून घेते आणि पुढे काय प्लॅन करायचा आहे, कशा पद्धतीने इथे सगळं काही करायचं आहे, असा इथे ती विचार करत असते. तेवढ्यातच आता इकडे तो म्हणत असतो, हे बघा प्लीज असं काही नाही करायचे. पण इकडे अनिका म्हणत असते, इट्स माय ऑर्डर, समजलं? आत्ताच्या आत्ता मी जे काही सांगन ते सगळं काही इथे करायचं आहे, समजलं? असं आता इकडे अनिका बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी अनिकाने इथे बोलल्यानंतर आता इकडे त्या नोकराला तर काहीच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो, कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा ते नोकर माणसं आणि त्यामुळे इथे त्यांना हे सगळं काही जे करावं लागत असतं ते त्यांना ते करावंच लागणार असतं. तर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला कमळी जी आहे ती इथे एक काम करत असते. म्हणजेच आता काही लोकांना तिला सरबत वगैरे द्यायचं असतं आणि सरबत वगैरे द्यायचं असल्या कारणाने ती आता इकडे किचनमध्ये असते आणि सरबताचा ग्लास घेऊन ती बाहेर येते. आता ज्या नोकराला इथे अनिकाने हे सगळं करायला सांगितलेलं होतं तो नोकर इथे आता आलेला असतो आणि तो नोकर इथे आल्यानंतर लगेचच आता जी कमळी आहे तिच्या पायाला काठी मारतो आणि कमळीच्या पायाला काठी मारल्यानंतर कमळीच्या हातामध्ये जो काही इथे आता सरबताचा ग्लास आहे तो सरबताचा ग्लास इथे खाली पडतो आणि सांडल्यानंतर इथे नयनताराच्याच अंगावरती ते सगळं काही जे सरबत आहे ते सांडलेलं असतं आणि नयनताराच्या अंगावरती ते सरबत सांडल्यानंतर आता नयनतारा तिच्यावर ओरडते. तेवढ्यातच आता इकडे जी अनिका आहे ती इथे आलेली असते. अनिका तिथे आल्यानंतर इथे ती म्हणत असते, अगं गावछाप आहेस का तू, मूर्ख आहेस का, तुला कळत नाही का की तू इथे काय केलंयस आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेस? इथे
तू कळतंय का किती महागडी साडी त्यांची तू खराब केलीस. त्यावरच कमळी म्हणत असते, सॉरी सॉरी, मला कळलंच नाही ते कसं झालं काय झालं म्हणून. खरंच मी तुमची अगदी मनापासून माफी मागते, खरंच मला माफ करा, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर लगेचच इकडे आता एक महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इथे हे सगळं कोणी कोणी केलेलं आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते. आता इकडे मात्र जी कमळी आहे त्या कमळीला इथे आता एक फाईल ठेवायला सांगितलेली असते आणि फाईल ठेवायला सांगितल्याच्या नंतर कमळी आता इकडे फाईल ठेवायला जात असते. तेवढ्यातच नयनतारा मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहत असते. आता नयनतारानी ह्या सगळ्या मुद्दामूनच गोष्टी पाहिल्यानंतर लगेचच आता इथे ती विचार करत असते, हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत असं इथे ती बोलत असते. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता नयनतारा म्हणते, अगं ही मुलगी ही काय चाललंय इथे आणि त्याचबरोबर इथे ही काय करत आहे. त्यावर लगेचच आता अनिका म्हणत असते, हे सगळं असंच आहे, ह्या सगळ्या गोष्टी अशाच होत आहेत बघा. कारण इथे आता आजीनी ह्या लोकांना एवढं डोक्यावर बसून ठेवलं, एवढं डोक्यावर चढून ठेवलेलं आहे की काही विचारू नका, असं आता इथे अनिका बोलत असते. म्हणजे मला नाही समजलं काय चाललेलं आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. त्यावर लगेचच आता अनिका म्हणत असते, ही मुलगी एक नंबरची गावछाप आहे, तुम्हाला नाही माहिती आंटी. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे ही ना खूप काय गोष्टी करते. इथे हिनं माझ्या आजीला आणि त्याचबरोबर डॅडला खूप काही गोळ्यात घेतलेला आहे. मध्यंतरी तर तिच्या इथे चांदीचं पैंजणसुद्धा माझ्या डॅडकडून तिने इथे घेतलेलं आहे. ही मुलगी खूप काही करते. लगेचच अन्नपूर्णा म्हणत असते, काय काय सांगतेस काय तू हे. त्यावर ती लगेचच म्हणत असते, हो मी अगदीच बरोबर सांगत आहे, कारण ही मुलगी एक नंबरची धूर्त आणि लबाड आहे, असं इथे ती बोलते. आता बाहेर सगळेजण हॉलमध्ये तयार झालेले असतात, जमा झालेले असतात. आता राजन तिथे आलेला असतो आणि राजन तिथे आल्यानंतर इथे आता तो त्याच्या बाबांबद्दल खूप काही गोष्टी इथे बोलत असतो. खरं तर माझे बाबा माझ्यासाठी खूप काही आहेत, त्यांच्याकडे बघून मी खूप काही गोष्टी इथे शिकलेलो आहे. त्याचबरोबर ते माझे एक मार्गदर्शक कमी आणि त्याचबरोबर एक आयडियल डॅडसुद्धा कसे असावेत आणि त्याचबरोबर एक आयडियल बिझनेसमॅन कसा असावा, हे सगळं मला माझ्या डॅडकडून पाहायला आणि शिकायला मिळालेलं आहे. आज मी हे सगळं काही जे आहे ना ते फक्त माझ्या डॅडमुळे आहे, असं इथे आता तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्यानंतर इकडे मात्र सगळेजण त्याच्याकडे पाहतच असतात आणि तेव्हा तो म्हणत असतो, आत्तापर्यंत मी बऱ्याच काही गोष्टी माझ्या इथे डॅडला दिलेल्या आहेत आणि केलेल्यासुद्धा आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी इथे डॅडच्या वाढदिवशी मी इथे काही ना काही करतच असतो आणि म्हणूनच मला आज इथे खूप काही त्यांच्याकरिता करायचं आहे आणि आजसुद्धा मी तसंच आणि तेच इथे करणार आहे. आणि तेव्हा इथे सगळेजण पाहतच असतात आणि पाहिल्याच्या नंतर आता हा नेमका काय करणार आहे हा इथे सगळ्यांना अंदाज आलेला नसतो. त्याचबरोबर इकडे आता राजन म्हणत असतो, खरं सांगू का तुम्हा सगळ्यांना की इथे आता काही जरी झालं ना तरीसुद्धा बघा, इथे आता मी माझ्या डॅडच्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या आठवणी इथे आता मी इथे दाखवणार आहे आणि सांगणार आहे. असं म्हणूनच आता जो काही राजन आहे त्याने इथे खूप मोठ्या बोर्डवरती आता इथे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे आता जो राजन आहे राजनने इथे प्ले करायला सुरुवात केलेली असते. म्हणजे हॅपी बर्थडे बाबा हे सगळं काही लिहिलेलं असतं आणि हॅपी बर्थडे बाबा असं लिहिल्यानंतर आता प्रत्येक आठवणीमधले काही फोटोज असतात आणि प्रत्येक आठवणीमधले काही फोटो असताना आता लगेचच जो राजन इथे ते प्रत्येक आठवणीतले फोटो जे आहे तो इथे दाखवत असतो. अगदीच त्याच्या आईचे, बाबाचे, त्याचे स्वतःचे, त्याचबरोबर इतर फॅमिलीचे म्हणजे घरातले इथे सदस्यांचे सुद्धा तो इथे फोटो दाखवत असतो आणि ते सगळे फोटो इथे दाखवल्यानंतर आता लगेचच सगळेजण त्याच्याकडे पाहतच असतात आणि सगळेजण इथे त्याच्याकडे पाहत असताना आता लगेचच जो राजन आहे राजनने इथे त्याच्या बाबांचे जे एंगमधले जे फोटो होते ते सुद्धा इथे लावलेले असतात आणि ते सगळे इथे फोटो लावल्यानंतर आता अनिकाला राग येत असतो. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्यांच्या फॅमिलीचा आणि हे सगळं काही सगळेजण पाहत असतात. खरं पाहायला गेलं तर इथे अन्नपूर्णासारख्या इथे आईच्या पोटी राजनसारखा मुलगा जन्माला आला आहे. खरंच खूप कमाल आहे, कारण अन्नपूर्णाचे तसे संस्कारच आहेत आणि अन्नपूर्णाचे तसे संस्कार असल्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने इथे झालेल्या आहेत. खरं तर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी कमळी आहे
कमळीला अन्नपूर्णा सांगत असतात, खरं सांगू का कमळे, हे बघ आता लाईट्स येतील आणि लाईट्स आल्याबरोबर त्यांच्यासाठी जे आपण इथे सरप्राईज अरेंज केलेलं आहे ना, ते इथे तू लगेचच घेऊन ये. असं म्हटल्याबरोबरच आता कमळी म्हणत असते, हो आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी लगेचच घेऊन येते आणि आणून ठेवते, सगळं काही रेडी करून ठेवते. असं म्हणून ती आता किचनमध्ये निघून गेलेली असते. तर इकडे आता लगेचच जो ऋषी आहे, ऋषीला सुद्धा एक फोन आलेला असतो आणि त्यामुळे ऋषीसुद्धा बाहेर गेलेला असतो. आता ऋषी जेव्हा बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर कमळीची ओढणी तिथे असलेल्या एका झाडामध्ये अडकते. आता कमळीची ओढणी तिथे असलेल्या एका झाडामध्ये अडकल्याबरोबरच कमळीला असं वाटतं की नाही, कोणीतरी पाठीमागे आलेला आहे आणि कोणीतरी पाठीमागे येऊन माझी ओढणी पकडलेली आहे, असं इथे ती बघते. आणि तेव्हा ऋषी तिच्या पाठीमागे दिसतो. आता ऋषी तिला तिच्या पाठीमागे दिसल्यानंतर इथे मात्र आता लगेचच इकडे कमळी मागे वळून पाहते. तर ऋषी हातवर करत असतो आणि तो म्हणत असतो, नाही, मी कुठे काय केले, असं म्हणूनच आता तो बाजूला होतो आणि तिची ओढणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण कमळी म्हणत असते, नाही, त्याची काहीच गरज नाही, मी इथे सगळं काही करेल, तुम्हाला करण्याची काहीच गरज नाही, असं आता इथे ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्याबरोबर लगेचच आता इथे तिच्या बोटाला थोडासा काटा रुतलेला असतो. तेव्हा ऋषी लगेचच म्हणत असतो, मी तुला म्हटलं होतं ना जरा थांब म्हणून, पण तुला ऐकायचंय कुठे, नाही ऐकायचंय, बघू काय झालेलं आहे, असं आता इथे तो बोलत असतो. तेवढ्याच कमळी म्हणते, नाही, काही नाही झालेलं, पण ऋषी काही केल्या इथे गप्प बसत नाही आणि जी गप्प नसल्यामुळे आता इकडे मात्र जी कमळी आहे तिच्या बोटातून रक्त येत असतं आणि बोटातून रक्त आल्यानंतर आता लगेचच ऋषी तिचं इथे बोट हातामध्ये घेतो आणि बोट हातामध्ये घेतल्यानंतर आता इकडे लगेचच तो बोट तिचं तोंडामध्ये घालतो आणि तेव्हा इथे जे रक्त येत असतं तो शांत करण्याचा प्रयत्न करतो. कमळी मात्र लगेचच त्याच्या हातातून इथे तिचं बोट काढून घेत असते आणि बोट काढून घेतल्यानंतर ऋषी म्हणत असतो, हे काय झालं, आणि तेवढ्यातच इथे आता त्याला एक फोन आलेला असतो आणि तो फोन असतो इथे आता साहेबाचा. तो म्हणत असतो, साहेबा काय चाललेलं काय आहे, 4 दिवसाची सुट्टी घेतलीस आणि 4 दिवसाची सुट्टी घेऊन एवढे दिवस तू गायब झालेला आहेस, काय म्हणायचंय काय तुला आणि चाललंय काय तुझं, असं इथे आता तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर ठीक आहे, ये आता तुला ना इथे सुट्टी कधी देणारच नाही आहे, आईला सांगून तुझी सुट्टीच आता कॅन्सल करतो, समजलं. आता इकडे लगेचच सगळेजण आतमध्ये जमा झालेले असतात आणि सगळेजण जमा झाल्यानंतर आता पुन्हा इथे जो स्मार्ट बोर्डवरती जे इथे चाललेलं होतं तेच इथे सुरू असतं आणि तेव्हा आता जो राजन आहे, राजनने बरेच काही फोटो दाखवलेले असतात. तेवढ्यातच कमळीला आता अनिकाला इथे भूक लागलेली असते आणि निंगीला भूक लागल्यानंतर आता इकडे मात्र जी निंगी आहे ती इथे जाण्याचा प्रयत्न करते. तर आता लगेचच इकडे राजनने खूप मोठी गोष्ट केलेली असते आणि ती खूप मोठी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की आता बघा जो राजन आहे, राजनने मात्र इथे आता जे काही इथे सरू आणि त्याचबरोबर त्याच्या लग्नाचे काही फोटो हे सगळं काही लावलेलं असतं आणि हे सगळं लावल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच रागिनी रडायला सुरुवात करत असते. ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामून ह्याने इथे केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी इथे मी ह्याला कधीच माफ करणार नाही, कारण ह्याला इथे फक्त आणि फक्त माझं इथे जी काही आता नयनतारा आहे तिच्यासमोर त्याला मला इन्सल्ट करायला लावायचा होता आणि म्हणूनच हे सगळं त्याने मुद्दाम घडून आणलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी राजन मी तुला कधीच माफ करणार नाही, असं इथे ती बोलत असते. त्याचबरोबर लगेचच उठून राजनला बऱ्याच काही गोष्टी इथे सुनावण्याचा प्रयत्न ती करत असते. पण आता राजन जो आहे तो इथे त्याच गोष्टीमध्ये हरवलेला असतो. नयनताराला तर हे समजलेलं असतं की आता राजनने हे सगळं काही केलंय खरं, पण मात्र इथे आता लगेचच ह्या रागिणीला त्रास होईल त्याचा आणि रागिणी चिडचिड करेल. इकडे ती लगेचच उठायला सुरुवात करत असते. उठायला सुरुवात केल्यानंतर आता लगेचच आता तिला जी कामिनी आहे ती इथे शांत बसवण्याचं काम करते आणि ती म्हणत असते, प्लीज असं तू काही करणार नाही आहे, समजलं, असं म्हणून ती तिला आता इथे शांत करण्याचं काम करते. आता शांत केल्याच्या नंतर इकडे आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे की आता इथे जी काही रागिणी आहे, रागिणी इथे राजनला कशा पद्धतीने माफ करेल आणि काय करेल हे पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा कमळी.